इराणच्या पर्वत रांगांमध्ये बेपत्ता झालेल्या वैमानिकाचा शोध सुरू आहे आणि बख्तियारी जमातीकडून या वैमानिकाचा शोध लागण्यात आलेला आहे। तसंच इराणच्या लष्कराने पाडलेल्या अमेरिकन F-15 स्ट्राइक ईगल विमानातील दुसरा बेपत्ता वैमानिकाचा शोध अजूनही सुरूच आहे। तर इराणमधील स्थानिक बख्तियारी जमात आता डोंगर दऱ्यांमध्ये या वैमानिकाचा शोध घेण्यासाठी बाहेर आलेली आहे। विमान कोसळल्यानंतर दोन्ही वैमानिकांनी पॅराशूटमधून उडी मारली होती आणि त्यातल्या एका वैमानिकाला अमेरिकन स्पेशल फोर्सेसने धाडसी मोहीम राबवून सुखरूप वाचवलेला आहे, तर दुसरा अजूनही बेपत्ता आहे। तर इराणची राजधानी तेहरान आणि कारज शहराला जोडणारा सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा B1 हा ब्रिज अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त झालेला आहे। तसंच 37,000 कोटींचा हा पूल होता। इराणमधील हा सर्वात उंच पुलांपैकी एक पूल मानला जायचा। या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला असून यात पुलाचा मोठ्या प्रमाणावरचा भाग कोसळलेला आहे आणि या आठवड्याच्या सुरुवातीला झालेल्या हल्ल्यामध्ये पुलावर एकामागून एक अनेक क्षेपणास्त्र डागण्यात आली। 136 मीटर उंचीचा हा पूल इराणच्या पायाभूत सुविधांसाठी अत्यंत महत्त्वाचा होता। तर कुवेत तळावर पाडलेल्या अमेरिकन हेलिकॉप्टरचे फोटो आता समोर आलेले आहेत। अमेरिकन CH-47 हेलिकॉप्टरचे हे फोटो आहेत। तसंच इराणी माध्यमांकडून हे फोटो प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत। कुवेतच्या कॅम्प बुहिरंग या तळावर झालेल्या हल्ल्यामध्ये आता अमेरिकन CH-47 हेलिकॉप्टरचे फोटो इराणच्या माध्यमांकडून प्रसिद्ध करण्यात आले आहेत। पर्शियन आखातामध्ये अमेरिकन ड्रोन तरंगताना सापडलेले आहेत। समुद्रात अमेरिकेचे कामिकाझे हे ड्रोन कोसळलं होतं आणि लुकास प्रणाली असलेले हे ड्रोन समुद्रात पडलं आणि या संदर्भातले फोटो सुद्धा समोर येत आहेत।